काल त्या आव्हान स्वामी येडी येते का दुनियाला ज्ञान शिकवते ना आपण गावांना बोंबलं त्यांची. अरे ते सोड, त्यांनी काल काय केलं माहितीये का? शेडाची पत्र नेलेत माझ्या, गाव बंद करे. तिला का माधुरी बोंबाल त्या घरात बसा घरात बसा घरात बसा. कोण ऐकते गाव? नितीन नितीन ए नितीन काय मग बरं आहे ना? आता बरंच म्हणायचं. आपल्या माणसांपाशी याचं म्हणल्यावर 14 दिवस वनवास काढलाच पाहिजे ना. बापू, माझं तर म्हणणं असं आहे, ह्यानं गावातच घ्यायला नको होतं. कर बघ की आपण निवांत इथं गावात होतो, ही कोरोना घेऊन येणार आणि आपला जीव घेणार. कशाला पाहिजे मुंबई पुण्याची माणसं? अरे सांगत्या ही माणसं आहे ती कोणाची? आपलीच ना. आता बाहेर गेली म्हणून काय परकी झाली का? आणि बाहेर गेलो कुणामुळं, कशामुळं हे तुम्हाला दोघांना चांगलं माहिती आहे की. अरे किती उंबाड झिजवलं. त्या साहेबाकडे गेलो, मिळाली का नोकरी? बरं पोटा पाण्याचा प्रश्न होता, जावं लागलं. इतर वेळी तुम्हाला गाव दिसत नाही, संकट आलं की कसं दिसतं? संकटात माणसाला देव दिसतो ना. गावातली माणसं आम्हाला देवापेक्षा कमी नाही तर, म्हणून आलो. आणि एवढं होऊन बी तुम्ही आमासनीच नावं ठेवता. आता या मुंबई पुण्यावर येणाऱ्या माणसांनी गावं बंद केली असं म्हणतात माणसं. अरे एका दुसरा बोलला असेल म्हणून काय सगळ्यांनी गाव बंद केलंय का? आता गाव काय आमच्या एकट्याच्या बापाचं आहे का? अरे तुमची बायका पोरं जमीन जुमला आय बाप ही सगळी आहे की इथं. आता तुमचा बी अधिकार आहे की गावात राहायचा? आणि अधिकार दिला तरी गप घरी बसायचं ना. क्वारंटाईन केल्यावर नियम पाळा का गावभर फिरायचं? उन्हाळ्याच्या सुट्टीला आलंय वे. बरं एकटा बसत नाही, 4-5 जण घेऊन बसते ती. संत हे चुकतंय. अरे पण सगळीच अशी नाहीत ना. माझ्यासारखी बी आहेत. ज्याला माहित आहे आपण जीव वाचवायला आलोय, गाव फिरायला नाही, तुला वाईट अवस्था आहे. कामधंदा नाही, खानावळ गावाला गेल्या, खाय प्याचा हाल आहे. अरे डाळ भात खाऊन किती दिवस काढायचं रे? आणि आजार इतका वाढलाय की खोलीतनं बाहेर निघायची सोय नाही. रोज पेशंट वाढतो त्या बंद खोलीत. गरमीने आपल्या माणसांच्या काळजी नकोस होतो नुसतं. अरे आम्हाला बी दिसतंय. आता जेव्हा गाव संकटात असतं तेव्हा तुम्हीच मदत करता हे कळतंय की आम्हाला. अरे पण येताना आमच्या बी जीवाची पर्वा करून या. आम्ही रोज बातम्या ऐकतो, मुंबईत पुण्यात एवढं पेशंट वाढलं तेवढं वाढलं. हे ऐकून आपल्या माणसाच्या काळजीनं आमचं बी काळजी तुटतंय. आणि ही बंदी तुमच्यासाठी नाही, जी तपासणी न करता लपून फसवून गावात येतात का नाही त्यांच्यासाठी बंदी आहे. खरंय बापू, उगाच गावाला बदनाम करू नका. तुमचं बी गाव काळजी घेणार असाल तर नक्की या. आणि आम्हाला माहिती आहे रे, लॉकडाऊन काही दिवसच आहे, पण माणूस की कायम आहे. गावचं गाव पण नाही जाऊ देणार आम्ही. आणि आपल्याला आजाराशी लढायची, आजारी माणसाशी नाही. आणि तू तर भाव आहेस आपला. बस जाऊ दे. हे बघ जेवण आणलंय, तू जेव, आम्ही बसतो बाता मारे. अरे कोरोना काय आज आहे ना उद्या नाही. आता हे सगळं बंद आहे म्हणून एक क्वार्टर असते का नाही तर कोरोनाच्या ह्याला घोडाचा लावला असता. खा बिंदास का, त्यात काय कोरोना नाही, टेन्शन नाही.